तर ओमराजेंच्या बंडखोरीमुळे धाराशिवमधले शिवसैनिक संतापलेत। आधी राजीनामा द्यावा, नंतर निवडून येऊन दुसऱ्या पक्षामध्ये जावं असं शिवसैनिकांचं मत आहे धाराशिवमधल्या। केलेलं नाही। मेन नेत्याला विचारले म्हणजे काय झालं? मतदार आहेत ना आम्ही, आम्हाला बी विचारायला पाहिजे। आमचं गाव पहिल्यापासून दादाच्या माग आहे किंवा उद्धव साहेबाच्या माग आहे, असं करायला पाहिजे। हा चुकीचा निर्णय आहे। 100% दादा चुकीचा निर्णय घ्यायला असं आम्हाला वाटतं। तरी दादाने म्हणलं असतं मी राजकारण सोडतो पण या पक्षात जात नाही, तरी आम्ही मान्य केलं असतं। तरी जेवढं आम्ही आमच्या तत्परेनं दादाबद्दल आम्ही मतदान केलंय, त्याच्या विरुद्ध आम्ही आता दादाच्या आम्ही पाठीशी आम्ही राहणार नाहीत। ओम दादांच्या वाईट काळात शिवसेना त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली। कोणती शिवसेना? खरी शिवसेना ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी शिवसेना त्यांच्या पाठीमागे राहिली। त्यांनी आता उद्धव साहेबांच्या वाईट काळात त्यांनी त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे आणि राहावं। त्यांनी त्यांचा निर्णय माघारी घेऊन आहे इथं घरवापसी करावी। तर तिकडे नाशिकच्या सिन्नरमध्ये खासदार वाजे समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। गट स्थापन केलेल्या खासदारांच्या विरोधात ही घोषणाबाजी। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या घरी जमलेल्या समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। ऑपरेशन टायगर वरती घोषणाबाजी करत याचा निषेध करण्यात आला। तर संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊ असं शेंडगेंनी म्हटलंय। ठाकरेंच्या तालुका प्रमुखाची ही धमकी संजय देशमुख यांना। जर ते फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊ असे विजय शेंडगे यांचं म्हणणं। त्यांनी पहिले राजीनामा द्यावा व नंतर शिंदे गटात जावे, अन्यथा त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या नंतर वाशिम जिल्ह्यात येऊ नये। आल्यास त्यांच्या गाडी सकट त्यांना पेटून देण्यात येईल व त्यांचं ऑफिस सुद्धा इथं आम्ही ठेवणार नाही। कारण आम्ही जीवाचं रान करून त्यांना निवडून आणलं आणि ते जर आज गद्दारी करत असतील तर त्यांना त्याचे फळ भोगावे लागतील।